दरम्यान धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त आहेत। 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातले नागरिक संकटात असताना तुळजापुरातल्या एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केलाय। जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत, शेतकरी अडचणी आहेत आणि असं असताना जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र बेजबाबदार वर्तन समोर आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगला व्हायरल होतोय। शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी मात्र डान्स करत असल्यानं नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली जाते, जोरदार ट्रोल केलं जात आहे। मग काय म्हणायचंय साहेब? काय म्हणायचं साहेब? काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? बया झाली नजर कडवाई घ्यावा पदर, झाली नजर कडवाई घ्यावा पदर। तर एकीकडे शेतकरी बळीराजा हा हवालदिल झालेला असताना शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे अक्षरशः दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली असताना हा व्हिडिओ समोर आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, एकीकडे खरं तर बळीराजा हा हवालदिल झालाय, त्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय, अगदी जीवन मरणासारखा प्रसंग त्याच्यावर ओढवलाय आणि दुसरीकडे आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ समोर आलाय। दीपाली, जर पाहिलं तर सध्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलंय असं म्हणता येईल, कारण की मागील 4-5 दिवसांपूर्वी जो पाऊस झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यात पूर स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। अनेक नागरिक जे आहेत या पुरामध्ये अडकलेले कुठेतरी पाहायला मिळत होते। यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। अनेक लोकांचे घरामध्ये पाणी घुसून संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत, घरं पडलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत। असं असताना देखील धाराशिवचे जिल्हाधिकारी जे की एक व्यवस्थेतील एक प्रमुख पद मानलं जातं आणि तेच कुठंतरी अशा पद्धतीनं एका कार्यक्रमामध्ये कुठं डान्स करतानाचा जो व्हिडिओ आहे तो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। अशी सर्व परिस्थिती असताना एवढ्या जबाबदार जिल्हाधिकारी पदासारख्या जबाबदार पदावर असलेला माणूस एक अशा पद्धतीने कसं वागू शकतो? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या व्हिडिओवरती कुठेतरी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर जिल्ह्यातील शेतीचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये कुठेतरी अश्रू आहेत। त्याचबरोबर नागरिक जे आहेत ते मोठ्या संकटात असलेले पाहायला मिळतात। अनेकांना अजूनही भीती आहे की अजूनही कुठला पाऊस येतो का, किंवा आमचे घरं जी आहेत ती जी काही थोड्याफार प्रमाणात राहिलेली आहे ती अजून पडताल किंवा त्यात काही अजून नुकसान होतं का, अशा पद्धतीची भीती जी आहे ती नागरिकांमध्ये एकीकडे असताना त्यांना आधार देण्याची गरज असताना शेतकऱ्यांना कुठेतरी सध्या आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे जे वर्तन केलेलं आहे त्याच्यावरून त्यांना चांगलं समाज माध्यमांवर देखील कुठेतरी ट्रोल केलं जात असून जिल्हाधिकारी असं बेजबाबदारपणे कसं वागू शकतात असाच प्रश्न जो आहे तो सध्या जिल्हावासियांना पडलेला पाहायला मिळतो। दीपाली, निश्चितच ओमकार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओमकार।